तेही पक्ष सोडतील असं रामदास कदम यांनी म्हटलंय। तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ठाकरेंच्या सेनेच्या सर्व आमदारांची बैठक आज बोलावण्यात आलेली आहे। शिवालयामध्ये ही बैठक होत आहे। एक एक करून आमदार या ठिकाणी दाखल होत आहेत। दुसरीकडे नंदनवन जे एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी हे सगळे खासदार पोहोचलेले आहेत। त्यांची थोड्याच वेळात बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये फुटीर खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे पक्षप्रमुख म्हणून या सहाय्यक खासदारांना मीडियाच्या समोर आणतील आणि लोकसभा अध्यक्षांना जे पत्र देण्यात आले त्या संदर्भामध्ये सांगतील। हे सहा खासदार नेमके का फुटले या फुटीची कारणं देखील या ठिकाणी सांगितली जातील। या तीन महत्त्वाच्या घडामोडी आता आपण पाहतोय। एकीकडे ठाकरेंच्या सेनेच्या सर्व आमदारांची आजच बैठक आहे, दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेतनं फुटलेले जे खासदार आहेत ते सुद्धा आजच आपली भूमिका मांडणार आहेत। थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। खासदार फुटीनंतर आमदारही फुटतील असं बोललं जात होतं आणि शिंदेंच्या नेत्यांकडनं देखील या संदर्भात सुतोवाच केलं जात होतं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोलसाठी म्हणून तातडीनं आमदारांची ही बैठक बोलावली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी असेही आमदार आज मुंबईमध्ये आहेत। तर नंदनवनला आपण पाहतोय की आमदार संतोष बांगर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अरे 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 काय गाडी दोन मिनिट हे पाय तुझा पाय हे तुझा पाय दाखल झालेले आहेत। एक दोनच मिनिटात आलो। खासदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अरे थोडं पाठी सरा थोडं पाठी सरा थोडं पाठी सरा जाऊ दे ना तर नंदनवन या निवासस्थानी थोड्याच वेळात या फुटेर बंडखोर खासदारांची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची त्यांची ही बैठक असेल। तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एक ठाकरेंच्या सेनेच्या आमदारांची बैठक, दुसरीकडे फुटीर खासदार सध्या नंदनवन निवासस्थानी आणि थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे, त्याची तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। तर दुसरीकडे रामदास कदम यांचा दावा 6 नाही 7 खासदारांची पत्रावर सही असा दावा त्यांनी केलेला आहे। सध्या हे 6 खासदार जे आहेत ते पत्रकार परिषद घेणार अशी माहिती समोर आली आहे। थोड्याच वेळात फुटीर खासदारांची पत्रकार परिषद ज्याची तयारी आता सुरू असल्याचं आपण पाहतोय। तर गट स्थापन करण्यात आलेला आहे, त्याचा गटनेता कोण आहे, हे गट नेमका कधी स्थापन करण्यात आला, लोकसभा अध्यक्षांची भेट कधी झाली या संदर्भात देखील सांगितलं जाईल। त्यानंतर 6 खासदारांच्या फुटीनंतर जी टीका ठाकरेंकडनं करण्यात आली होती तर त्याला देखील उत्तर दिलं जाऊ शकतं। तर सुनील राऊत हे देखील आता ठाकरेंच्या सेनेच्या सर्व आमदारांची जी बैठक आहे त्या ठिकाणी पोहोचत आहेत। आज विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यासाठी सर्व आमदार मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची देखील बैठक या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली आहे। एकूणच मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल। 6 खासदार जे फुटलेले आहेत त्या संदर्भात देखील या आमदारांची मतं विचारात घेतली जातील। नक्कीच डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न आता ठाकरे सेनेकडून सुरू झाल्याचं दिसतं। ईशान्य मुंबईचा दौरा उद्धव ठाकरे यांनी केला, तिथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। आज आता अधिवेशन सुरू होत झालेलं असतानाच पहिल्याच दिवशी ठाकरे सेनेच्या सर्व आमदारांची बैठक होते आहे।